समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी गोपाल कृष्ण भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की परमगुरु श्रीमंत कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण गोविंद नारायण रे कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण रे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादांची स्तुती झाल्यानंतर भगवंत वासनांचे निवारण कसे करतात याविषयी युधिष्ठिराने नारदजींना प्रश्न विचारला की जीवनात धर्मशक्ती असणं आवश्यक आहे, नाही तर माणूस मनात येईल त्या पद्धतीने वागेल बोलेल, त्याला कुठलाही धरबंध राहणार नाही. त्याने काय बोलावं, काय करावं, काय करू नये हा विवेकाचा धर्म त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. त्यामुळे धर्माची संकल्पना स्पष्ट करताना नारदजी म्हणतात की वर्ण धर्माचे आणि आश्रय धर्माचं निरूपण मी तुला सांगतो. आणि त्याप्रमाणे त्यांना संपूर्ण वर्णाश्रमाप्रमाणे धर्माश्रमाप्रमाणे आचरण कसं करावं, कर्तव्याचं पालन कसं करावं हे सांगितलं. त्यानंतर संन्यासांचे प्रकारही त्यांना सांगितले
आणि नंतर एका अवधूत उपाख्यानाची सुरुवात त्यांनी केली. युधिष्ठिरांना अवधूताचं उपाख्यान त्यांनी सांगितलं. एकदा प्रल्हादजी फिरत फिरत कावेरी नदीच्या किनारी गेले. तिथे एक मोठा तगडा व्यक्ती धुळीमध्ये जमिनीवरती लोळताना त्यांनी पाहिला. त्याच्याजवळ त्यांना वंदन करून प्रल्हादजी म्हणाले की महाराज, तुम्ही काही काम करत असावे असं काही मला वाटत नाही. ठीक आहे, धुळीत छानपैकी लोळणारा माणूस काय काम करणार? ज्याला काम असतं त्याला घरात सुद्धा झोपायला वेळ मिळत नाही, आणि जो सगळं काम सोडून लोळतो आहे तो निश्चितच काहीच काम करत नसावा. त्यामुळे ते म्हटले की तुम्ही काही काम करत असावे असं वाटत नाही. असे काही पडले आहात की जसा काही एखादा हत्ती नदीमध्ये सुस्त पडलेला दिसतो. धनाशिवाय भोग मिळत नाही. धनसंपत्ती कोणाला मिळते? तर जे सातत्याने उद्यम करतात, उद्योग करतात, त्यांच्याकडे धनसंपत्ती येते. आळशी माणसाकडे धनसंपत्ती येत नाही. तुमच्याकडे न उद्योग दिसतो आहे ना लक्ष्मी, तरीही तुम्ही इतके तगडे आणि मदमस्त कसे आहात? हे ऐकून अवधूत प्रसन्न झाले आणि ते अवधूत दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात दत्तात्रय भगवान होते. दत्तात्रय भगवान प्रल्हादजींना म्हणाले की प्रल्हाद, तुमचे बोलणं ऐकून मला मोठा आनंद होतो आहे. खरं तर मी तुमचा आदर करायला हवा, कारण तुमच्या हृदयामध्ये भगवंताची श्रेष्ठ भक्ती वास करते आहे. दत्तात्रय भगवान म्हणाले, जगातल्या कोणत्याही जड पदार्थामध्ये आनंद नाही. वारंवार भागवतात हे सांगतात की जगातले जेवढे पदार्थ आपण गोळा करतो, जेवढ्या सुखाची साधनं आहेत असं आपल्याला वाटतं, त्याच्यामध्ये कुठेही आनंद नाही. सुखाची इच्छाच दुःख आहे. मी सुखी होईल, ही वस्तू घेतली म्हणजे मला सुख मिळेल, ती वस्तू घेतली म्हणजे मी आनंदी होईल, ही जी इच्छा असते हीच इच्छा माणसाला दुःख देते. माझ्यात साठवलेल्या आत्मानंदाचाच मी उपभोग घेत असतो. माझी आत्मनिष्ठा दृढ आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा, भौतिक पदार्थांचा विचार न करता मी स्वतः काय करतो, तर आत्मवस्तूमध्ये आत्मानंद येतो. आत्मवस्तू म्हणजे आत्मस्वरूप माझं जे आहे त्याच्याशी मी पूर्ण अनुसंधान ठेवतो आणि त्या आत्मानंदामध्ये निमग्न होतो. माझे 2 गुरु आहेत. एक आहे मधुभक्षिका, जी फार कष्ट संचय करते पण तिचा ती उपभोग घेत नाही. आणि दुसरा आहे अजगर. त्याच्याप्रमाणे मी निश्चेष्ट पडलेला असतो आणि प्रारब्ध भोगाने जे काही मला मिळेल त्याच्यामध्ये मी संतुष्ट असतो. एक मधमाशी जी असते ती मध गोळा करते, रात्रंदिवस तिचं काम चाललेलं असतं, पण ती मध कधी खात नाही. म्हणजे वस्तू गोळा कराव्यात पण त्याचा उपभोग घेऊ, मग स्वाभाविक आहे जर त्याचा उपभोगच घ्यायचा नाही ती वस्तू माणूस का आणेल? बरोबर आहे, तेवढे कष्ट का करेल? हा एक भाग. आणि दुसरा भाग त्यांनी काय सांगितलंय, अजगर. अजगर सारखं खात नाही, कधीतरी एकदा खातो आणि पडून राहतो. तसं की मी काय करतो, निश्चेष्ट पडलेला असतो. म्हणजे मी फार क्रिया कर्म करत याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं काही करत नाही. जे मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी संतुष्ट राहतो, समाधानी राहतो. या 2 गुरूंपासून मी वैराग्य आणि संतोष या 2 गुणांचा बोध घेतला आहे. एकाच ठिकाणी बसून मी सतत ब्रह्मचिंतन करत असतो. ज्यामुळे मनात विक्षेप उत्पन्न होतो अशा व्यवहारांपासून मी दूरच राहतो आणि ओंकाराचा जप करतो. अवधूताने सांगितलं, हे प्रल्हादा, मी कधी जमिनीवर झोपतो, कधी महालात राहतो, कधी चांगले कपडे परिधान करतो, तर कधी फाटलेले मळके तुटके कपडे सुद्धा मी परिधान करतो. कधी रुखसुख खातो तर कधी पंचपक्वान्न खातो. जसा प्रसंग असेल तसा मी राहतो. कधी आदर मिळतो तर कधी तिरस्कार मिळतो. त्याचा माझ्या मनावर परिणाम होत नाही.
मला माहिती आहे की ही ब्रह्मासारखी दुसरी वस्तू नाही. म्हणजे साधकाने कसं राहावं, ज्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे, आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याने कसं राहावं, प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये एकसारखी मनाची अवस्था कशी ठेवावी हे ते समजून सांगतायत. मी जाणतो संसार मिथ्या आहे, म्हणून मी निरंतर मस्त परमार्थांमध्ये एकाग्र होऊन राहतो. आता परमार्थ संसार मिथ्या आहे हे कोणाला माहिती नाही आहे? सगळ्यांना माहिती. असं नाही की फक्त त्यांनाच माहिती, आपल्याला पण माहिती, वारंवार आपण ऐकलंय. पण मोठा पण आहे, तो मिथ्या आहे हे माहिती आहे, पण तो सुटत नाही. हे उपाख्यान युधिष्ठिरांनी नारदांकडून ऐकलं आणि त्यांनी प्रश्न विचारला की गृहस्थाश्रमी माणसाला असा आनंद कशा प्रकारे प्राप्त होईल ते आता मला सांगा. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे की कुठल्याही वस्तूमध्ये आपण जीव अडकवायला नको, कायम आपल्या मनाने आत्मस्वरूपाचा ध्यास घ्यावा, आत्मस्वरूपाशी तल्लीन व्हावं. हे सगळं खरं आहे. पण जो गृहस्थाश्रमी माणूस आहे, ज्याच्यावरती संपूर्ण घराची जबाबदारी असते, मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते, घरातल्या मोठ्यांना सांभाळण्याची जबाबदारी असते, त्यांना तो उद्योग करावाच लागतो. त्यांना तर घरामध्ये सगळ्या वस्तू आणाव्याच लागतात. आणि अशा माणसाने मग काय करावं? घरदार सोडून द्यावं की संसार करावा, का तिसरी मधली आणखीन काही गोष्ट आहे ती पाहावी, असं त्यांनी विचारलं. नारदजी म्हणतात की गृहस्थाने गृहस्थ धर्माचं पालन करायला हवं. कोणताही आश्रम, वर्ण, कर्म वाईट नाही. गृहस्थाश्रमी माणसाने काय करावं तर उत्तम गृहस्थाश्रम करावा. त्याने लगेच संन्यास घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणतंही कर्म करा, पण कर्म करताना विचार करा की हे काम आपण कोणासाठी करतो आहोत, याचं फळ काय असेल, असा विचार त्याने आधी करावा. गृहस्थाने अशा महात्म्यांचा संग करावा की जे भक्त आहेत, राग द्वेष रहित आहेत आणि त्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं असेल गृहस्थाला, तर त्याने गृहस्थाश्रम उत्तम करावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याने सत्संग करावा. कोणाचा संग करावा? कुठल्या महात्म्यांचा संग करावा की ज्या महात्म्यांमध्ये राग द्वेष नाही. दुसरी गोष्ट, जे भगवंताचे भक्त आहेत आणि भगवंताचा साक्षात्कार ज्यांनी करून घेतलाय अशा महात्म्यांच्या संघामध्ये राहावं. जगात प्राप्त होणाऱ्या वस्तू येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, त्यांचा मोह मनामध्ये ठेवू नये. बरोबर आहे? जगामध्ये सगळ्या गोष्टी ज्या निर्माण होतात त्या येतात आणि जातात. सारखं त्याच्यामध्ये मन ठेवू नये, जीव घालू नये. आपल्याला आवश्यक आहे तेवढंच धन ठेवावं, बाकीचं योग्य त्या कार्यासाठी खर्च करावं, सेवा कार्यासाठी ते लावावं. कोट्यावधी मिळवा, आणखीन कोट्यावधी मिळवा, आणखीन कोट्यावधी काय करायचं? किती माणूस खातो, किती राहतो, किती त्याला कपडे लागतात, हो की नाही? याचं सुमार ठेवावा आणि राहिलेले जी काही धनसंपदा आहे ती सेवा कार्यासाठी खर्च करावी. समाजामध्ये जे सगळं चांगलं काम चालतं त्या कामासाठी, परमेश्वराच्या कामासाठी ती लावावी, असं ते सांगतात. आपल्या घरी येणाऱ्या अतिथींची सर्व भावाने सेवा करावी. अतिथी परमो धर्म, हा या व्रताचं पालन गृहस्थाश्रमी माणसाने करावं. श्राद्धादी कर्म गृहस्थाने करावेत. वेळोवेळी भगवंताची पूजा करावी. ठीक आहे? आता श्राद्ध कर्म तर जवळजवळ 50-60% होतच नाही. काही घरांमध्ये अगदी ज्यांनी लावून धरलंय की नाही श्राद्ध झालंच पाहिजे, त्यांच्याच घरामध्ये ते होतं. कशाला करायचं? आता तर माणसं गेली आहेत, इतके वर्ष झाले, मग ते काय येतात का परत जेवायला? कोणी बघितलंय, कोणी सांगितलंय, असं म्हणून त्याची थट्टा केली जाते आणि ते बाजूला केलं जातं. खरं तर श्राद्धाच्या निमित्ताने तर्पण विधी केला जातो आणि त्या तर्पण विधीच्या मार्फत, ब्राह्मण भोजनाच्या मार्फत
जे कोणी आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांना आपण भक्तिभावाने, आनंदाने, प्रेमाने त्या गोष्टी प्रदान करतो. त्याचा काय परिणाम होतो? त्याचा परिणाम असा होतो की आपण आपल्या पूर्वजांविषयी स्मरण करतो आहोत. एक. दुसरी गोष्ट, त्यांना आनंदाने, प्रेमाने, आदराने खाऊ घालतोय अशी भावना आपण ठेवतो. त्यांच्याशी आपण संलग्न राहतो. त्यामुळे जे पितर असतात त्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. आपण जे काही जीवन जगत असतो त्या आपल्या जीवनामध्ये अनंत प्रकारच्या अडी अडचणी, दुःख, कष्ट सगळं असतं. पण हे दुःख, कष्ट, अडीअडचणींमधून मार्ग काढण्याकरता देवतांचे, पितरांचे, सद्गुरूंचे, साधू संतांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. त्याच्याकरता श्राद्ध कर्म सांगितलेलं आहे. आपण जे जन्माला आलेलो आहोत ते काही आकाशातून टपकलो नाही आहे. ज्या घरामध्ये आपण जन्माला आलो त्या घरातल्या काही रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, आधीच्या लोकांनी केलेलं पुण्यकर्म आहे. त्यांच्या पुण्यकर्मामुळे आज आपल्या जीवनामध्ये सौख्य आहे, आनंद आहे, समाधान आहे, स्थिरता आहे. हे त्यांचं कर्तृत्व असतं. भले आपण नोकरी करून घरदार जरी केलं तरी त्याच्या मागे त्यांचा आशीर्वाद असतो. हे आज सगळं आपण विसरून गेलोय. त्यामुळे समाजाची दुर्दशा होते, जी आज होत चालली. समाज अधोगतीला का चाललाय? त्याला कारणच आहे. सगळ्या रूढी, प्रथा, परंपरांवरती आम्ही फुली मारली. काहीच करायचं नाही आम्हाला. काहीच करायचं नाही. स्वैर जीवन जगायचे. वाटेल तेव्हा वाटेल त्या गोष्टी खायच्या, प्यायच्या. नको नको ते सगळे उपभोग भोगायचे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांनी आपलं जीवन भरून टाकले. कशी सुधारणा होणार? अधोगतीच होणार. आणि हे जे सांगितलेलं आहे ते युधिष्ठिरांना सांगितलंय नारदजींनी की प्रत्येक गृहस्थाश्रमाचा धर्म काय आहे. त्यांनी अतिथींचं भजन पूजन करायला हवं. सर्व भावे त्यांची सेवा करायला हवी. श्राद्धादी कर्म करायला हवं. श्राद्ध हा महत्वाचा भाग आहे. खरं तर रोज तर्पण विधी करायला हवा. किती वेळ लागतो? काही सेकंद लागतात. सेकंद, मिनिट पण नाही. रोज तर्पण विधी केला, रोज आपल्या पितरांचं स्मरण केलं तर रोज ते आशीर्वाद देतात. आपण कोणाचं स्मरणच करत नाही. आई वडिलांचं सुद्धा स्मरण लवकर होत नाही. तो मागच्या 3 पिढ्या 7 पिढ्या तर फार लांबची गोष्ट आहे. हल्ली जर आपल्याला विचारलं की तुमच्या आजोबांचं पूर्ण नाव सांगा, पंजोबांचं पूर्ण नाव सांगा, विचार करावा लागतो. कोण? गोविंद की बळवंत? बळवंत की गोविंद? न त्यांचा कधी आपण चेहरा बघितलेला असतो, ना त्यांचा कधी फोटो आपण बघतो, न त्यांनी काय केलेलं कार्य, कर्तृत्व त्याच्याविषयी जाणण्याचा प्रयत्न करतो. काही करत नाही. पण हेच तुम्ही इतर समाजामध्ये पहा. आवर्जून सगळं मुलांना शिकवलं जातं, सांगितलं जातं. त्यांच्या पूर्व परंपरेविषयी ज्ञान दिलं जातं. घरामध्ये कोण होऊन गेलं, कोणी काय केलं, कसं केलं, काय झालं, सगळा इतिहास मुलांसमोर सांगितला जातो. अहो सोडा, तुम्ही रामायण वाचा. रामायणामध्ये सुरुवातीचं बालकांड आहे. भगवान श्रीरामांना विश्वामित्र ऋषी ज्यावेळेला आपल्याबरोबर घेऊन गेले राक्षसांबरोबर लढायला, त्यावेळेला विश्वामित्र ऋषींनी स्वतः भगवान श्रीरामांना त्यांच्या सगळ्या पूर्वजांचा इतिहास सांगितला. का? टाइमपास म्हणून नाही सांगितला. रामांना पुढे जाऊन मोठं काम करायचं आहे. त्या कामाची प्रेरणा त्यांना आपल्या पूर्वजांकडनं मिळावी, त्याचं स्मरण त्यांना कायम व्हावं, म्हणून तो पूर्व इतिहास त्यांनी सांगितला. आपण काय करतो? आपण विचार करायला हवा. बरोबर आहे की नाही? आपण तर आई वडिलांना म्हणजे आजी आजोबांपर्यंत पण त्या मुलांना जाऊ देत नाही. नको नको, आजीचं ऐकू नको, नको नको, आजी तुला हे शिकवेल, नको नको, आजोबांबरोबर राहू नको. अरे काय हे? किती अधोगती करणार आहे, अजून किती अपंग करणार आहे आपण पिढ्यानं पिढ्या. याचे परिणाम भविष्यामध्ये पुढच्या पिढ्यांना खूप वाईट पद्धतीने भोगावे लागणार. खूप वाईट पद्धतीने. तर आत्ता सावध व्हा आणि याचा विचार करा. माणसाचं शरीर भगवंताला प्रिय आहे.
म्हणून त्याच्या हृदयामध्ये भगवंत कायम वास करतात. म्हणून मनुष्य मात्राची सेवा भगवंताची सगळ्यात श्रेष्ठ पूजा आहे. त्यामध्ये जात, वर्ण, संप्रदाय, स्त्री पुरुष असा भेद नसावा. मन रागादीने रहित होऊन शरीराने हिंसादी न व्हावी. वाणीने दुर्वचन बोलले जाऊ नये. सगळ्यांना सुख समाधान शांतता प्रदान करावी. हे गृहस्थाश्रमाचं कर्तव्य आहे. न फक्त मी, माझी मुलं, माझे घरातले असतील त्यांचं मी करेल, खाऊ घालेल, पिऊ घालेल, त्यांच्याबरोबर हिंडेल फिरेल, मौज मजा करेल, हे गृहस्थाश्रमाचं कर्तव्य नव्हे. गृहस्थाचं कर्तव्य खूप वेगळं त्यांनी सांगितलं की सगळ्यांशी तुम्ही चांगलं वागलं पाहिजे, समाजाला जोडून ठेवलं पाहिजे, कुठल्याही प्रकारची हिंसा आपल्याकडनं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, काम क्रोधादी दोषांवरती नियंत्रण आणलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, पूर्वजांचं स्मरण केलं पाहिजे, साधू संतांचा सत्कार केला पाहिजे, सत्संग केला पाहिजे. हे गृहस्थाचं आचरण असलं पाहिजे. याशिवाय भगवंताची श्रेष्ठ पूजा काय असू शकते? युधिष्ठिर म्हणतात की त्रेतायुगाच्या आधी भगवंताची पूजा मनुष्य रूपाने होत होती. त्यानंतर माणसामध्ये दोष दाखवले जाऊ लागले आणि केवळ महात्मा लोकांची पूजा होऊ लागली. नंतर भगवंताच्या मूर्तीची पूजा सांगितली जाऊ लागली. काय म्हटलंय? त्रेतायुगामध्ये भगवंताची पूजा मनुष्य रूपामध्ये केली जात होती. भगवंत हा माणूस स्वरूपच आहे असं समजून माणसांची पूजा केली जाते. पण नंतर जसं जसं युग पुढे सरकायला लागलं, माणूस भोगवादी व्हायला लागला, तसं माणसामध्ये दोष निर्माण व्हायला लागले. आणि दोष निर्माण व्हायला लागल्यामुळे मग भगवंताची पूजा मूर्तीच्या रूपात करा. भगवंत वेगळा, माणूस वेगळा झाला. आधी माणूस आणि भगवंत एकच होता. काय शुद्ध जीवन ती लोक जगत असतील पहा. त्यानंतर नारदजी म्हणतात की युधिष्ठिर, ही संपूर्ण विश्वसृष्टी वृक्षाच्या छायेप्रमाणे परमात्म्याची छाया आहे. आणि छाया कधीच पुरुषापासून वेगळी होत नाही. त्याप्रमाणे संसार परमात्म्यापासून अलग नाही, वेगळा नाही. अशा प्रकारे नारद मुनींनी युधिष्ठिराला धर्माभास विधर्माच्या व्याख्या सांगताना म्हटलं की मी पूर्वजन्मीचा गंधर्व होतो. माझ्याजवळ भोगण्यासाठी संपत्ती होती, भरपूर सामग्री होती, परंतु माझ्या हातून एका महात्म्याचा तिरस्कार झाला आणि त्यांनी मला शाप देऊन शूद्र बनवलं. त्या शूद्र योनीमध्ये मला महात्म्यांचा संग मिळाला, त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी भगवंताचं भजन करायला लागलो. आणि त्या भजनाच्या फलस्वरूप मी भगवंताचा पार्षद झालो. त्यांनी मला वीणा दिली, ती वीणा वाजवत मी विश्वसृष्टीमध्ये विचरण करीत असतो. शेवटी नारदजी युधिष्ठिराला म्हणाले की तुम्ही लोक किती धन्य आहात की तुमच्या घरात साक्षात भगवंत मनुष्य रूपामध्ये वास करताय, जे भगवान श्रीकृष्ण. त्यांचं दर्शन घेण्याकरता मोठे मोठे ऋषीमुनी घोर असं तप करतात. त्यांचं दर्शन तुम्हाला आणायचंच होतं. भगवंत न बोलवता तुमच्या घरी येतात, तुमच्या घरी राहतात, जेवतात, उठतात, बसतात, तुमच्याबरोबर बोलतात. किती भाग्यवान आहात बघा तुम्ही. त्यांचा जन्म कर्माचं निरूपण ब्रह्मा आणि शंकर आदी करू शकत नाही. ते तुमच्या घरात नातेवाईक म्हणून बसले आहेत. किती कृपा आणि किती करुणा आहे पहा त्यांची. अशा प्रकारे युधिष्ठिरांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन नारदजी तिथून निघून गेले. त्या ठिकाणी 7वा स्कंद संपला. आता मध्येच युधिष्ठिर महाराज आणि नारदजी आले आणि त्यांची चर्चा झाली. ही जी चर्चा आहे, ही चर्चा राजा परीक्षिताला शुकदेवजी महाराजांनी सांगितली. लक्षात ठेवायचं की आपल्या पुढे दोघं बसलेले आहेत. आपण हे लक्षात ठेवायचं आहे की राजा परीक्षित आणि परमहंस शुकदेवजी महाराज यांच्यामध्ये संवाद चाललेला आहे. आणि राजा परीक्षिताच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना शुकदेवजी महाराज वेगवेगळ्या कथा सांगतायत, वेगवेगळे प्रसंग सांगतायत. हा धागा कायम ठेवायचा.
8वा स्कंद पुढे सुरू होतोय, त्याचं नाव आहे सद्धर्मस्कंद. याच्यामध्ये 4 अध्याय आहेत. याच्यामध्ये मन्वंतराचं वर्णन केलेलं आहे. आपल्या जीवनासाठी भगवंतांनी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्यांचं वर्णन आहे. भगवंताच्या पूजेचा विधी आणि वेदांची प्रामाणिकता सांगितलेली आहे. म्हणजे जीवनात सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सांगताय. मन्वंतराच्या वर्णनामध्ये स्थान वर्णन केलेलं आहे. तसंच कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुगाचं वर्णनही सांगितलेलं आहे. 4 युगांचा मिळून एक मन्वंतर होतो. मन्वंतरानंतर कल्प आणि कल्पानंतर महाकल्प, महाकल्पानंतर महाप्रलय होतो. एवढं काही आपण लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण आपण 50 वेळा येतो आणि 1000 वेळा जातो. आपलं काम येणं जाणं एवढंच आहे. कालावधी चाललेलंच आहे. अशा प्रकारे एक एक कल्पाचा हिशोब सांगून अविनाशी परमात्मा कल्प आणि स्थानाच्या परे परमव्यापक आहे असं सांगितलेलं आहे. 8व्या स्कंदातल्या अध्यायांमध्ये राजा परीक्षिताने विचारल्यानंतर श्री शुकदेवजी महाराजांनी स्वयंभू मनवणे आपल्या मुलांना राज्याचा भार सोपवून पत्नी शतरूपाबरोबर वनात जाऊन जप करायला लागले. परत मागे जातोय आता आपण. त्यानंतर दुसरे म्हणू स्वर रोचिष, तिसरे म्हणू उत्तम, चौथे तापसाच्या वंशाचे वर्णन करताना गजेंद्र मोक्षाची कथा सांगितलेली आहे. गजेंद्र पूर्वजन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. भगवंताची पूजा अर्चना तो करायचा मनोभावे. एकदा परमज्ञानी परमतपस्वी महात्मा अगस्त्यजी या इंद्रद्युम्न राजाला भेटायला त्याच्या राजमहालामध्ये गेले. त्यावेळेला तो पूजेमध्ये गर्क होता. त्याने आपल्या सेवकांना सांगितलं की महाराजांना तुम्ही बसायला सांगा. त्याप्रमाणे त्याच्या सेवकाने सांगितलं की महाराज पूजा करतायत, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, पूजा झाल्यानंतर महाराज तुम्हाला येऊन भेटतील. त्याप्रमाणे अगस्त्यजी ऋषी तिथे बसले. थोड्या वेळाने राजाची पूजा झाली, पण राजा अगस्त्य ऋषींना भेटायला गेला नाही. तो आपला इकडे तिकडे फिरत आपलं काम करत बसला. अगस्त्य ऋषींच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर ते स्वतः उठून राजाजवळ गेले. राजाने त्यांना प्रणामही केला नाही, त्यांना अभिवादन केलं नाही. तुम्ही केव्हा आलात, काय काम होतं, मी तुमची काय सेवा करू, असं काहीही तो म्हटला नाही. त्यावेळी अगस्त्यांनी त्याला शाप दिला की तू हत्तीसारखा मतलबी आहेस, तर तू हत्ती होऊन जा. त्यानंतर राजा हत्ती झाला, परंतु त्याने भगवंताची आराधना केली होती. त्याचा परिणाम त्याला भरपूर संपत्ती मिळाली. त्याच्याजवळ मोठमोठे सरोवर होते, खाण्यापिण्याकरता फळं फुलं होती. त्याच्या अनेक हत्तीने होत्या. त्याचा आपला परिवार आणि वंश होता आणि त्रिकुट पर्वतावरती हा हत्ती राहत होता. म्हणजे प्राणी पशु पक्षी यांना सुद्धा ऐश्वर असतं. ऐश्वर फक्त माणसालाच असतं असं नाही. एकदा तो हत्ती आपल्या हत्तीनींबरोबर सरोवरामध्ये स्नान करण्याकरता गेला आणि त्या सरोवरामध्ये एक मगर होता. त्या मगराने हत्तीचा पाय पकडला. हत्तीने पाय सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याच्याबरोबर तरुण हत्ती आणि हत्तीने आल्या. त्यांनीही जोर लावला आणि तो पाय ओढण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी मिळून त्याला सरोवरातून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जेव्हा पाण्यामध्ये खोल खोल बुडण्याची वेळ आली तेव्हा त्याला पूर्वजन्मीचं स्मरण झालं आणि त्याने भगवंताची आराधना करायला सुरुवात केली. बरेच दिवस प्रयोग त्यांचा चालला होता. सगळे हत्ती येत होते, त्याला ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण मगर जे आहे त्या मगराची पाण्यामध्ये ताकद जास्त असते. त्यामुळे तो हत्तीला ओढत ओढत आतमध्ये घेऊन चालला होता. बऱ्याच हत्तींनी थोड्या वेळ जाऊन खाऊन पिऊन येत असत, मग बाकीचे हत्ती जात असत, मग याची साथ संगत करत असत. असं बरेच दिवस चाललं. काही दिवसांनी सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण कितीही प्रयत्न केला तरी हा हत्ती परत आता येऊ शकत नाही.
त्यामुळे हळूहळू त्याच्यावर प्रेम करणाऱ्या हत्तीने त्याची मुलं बाळं यांचं येणं कमी 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 होत गेलं आणि नंतर तो बिचारा एकटा राहिला. माणूस एकटा झाला की मग त्याला जीवनाचं तत्वज्ञान कळतं. मग सुचतं की जीवनात आपलं कोणीही नाही, आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे. प्रत्येक जण येतो तेवढ्यापुरता आपल्याला सांगतो, हो हो तुम्हाला काही लागलं तर सांगा बरं. काही कोणी सांगत नाही, कोणी मदत करत नाही. प्रत्येकाला आपलं आपलं निस्तरावं लागतं. तसं आता या हत्तीची वेळ आली आणि मग ज्यावेळेला तो एकटा पडला त्यावेळेला त्याला मागच्या जन्मातली स्मृती त्याची ताजी झाली आणि त्याने पाण्यात बुडताना एक कमळाचं फूल आपल्या सोंडेत घेतलं, भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. सगळ्यांचा निषेध करता येईल पण परमात्म्याचा निषेध करता येणार नाही. परमात्मा हाच आत्मस्वरूपामध्ये विराजमान आहे. त्याची जाणीव सुषुप्तीमध्ये, समाधीमध्ये, मूर्छेमध्ये किंवा प्रलयामध्ये होत नाही, तर तो आपला प्रत्येक चैतन्य आत्मदेव आहे, म्हणून त्याचा निषेध करता येणार नाही. अशा प्रकारे त्या गजेंद्राने स्तुती केली. ती गजेंद्र स्तोत्र, गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं. तर ते गजेंद्र मोक्ष स्तोत्र हे गजेंद्राने केलेली भगवंताची स्तुती आहे. ही स्तुती केल्यावर सोंडेमध्ये कमळ घेऊन त्याने वरती ते सोंड करून हे गोविंद हे गोविंद माझं रक्षण करा असं त्याने भगवंताला तळमळीने पुकारलं. त्यावेळी तिथे गजेंद्र ज्या परमात्म्याला आपलं सर्वस्व मानत होता, जाणत होता, ते तिथे झटक्यात प्रकट झालं. भगवंतांना तिथे यायची इतकी घाई झाली होती की ते गरुडावर न बसता तसेच पटकन धावत पळत आले. भगवंत तिथे आले आणि अवतीर्ण झाले. भगवंत म्हणाले की या मगराने माझ्या भक्ताचा पाय पकडला आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा भक्ताचा उद्धार करतो आणि नंतर भक्ताचा उद्धार करेल. असं म्हणून त्यांनी पहिल्यांदा मगराचा आपल्या हातातल्या सुदर्शनाने उद्धार केला आणि नंतर गजेंद्राचा उद्धार केला. तो मगर सुद्धा पूर्वजन्मीचा गंधर्व होता. आपल्या आजूबाजूला प्राणी पक्षी जपून राहा. तो एकदा एका कुरूप महात्म्यावरती हसला होता आणि त्यांचा पाय पकडून तो ओढत होता. त्या कुरूप महात्म्याने त्यांना शाप दिला होता की तू मगर होऊन पाण्यामध्ये राहशील. अशा प्रकारे तो गंधर्व आणि इंद्रद्युम्न दोघांनी महात्म्यांचा अपराध केला होता. फलस्वरूप त्यांना मगर आणि गजेंद्राच्या योनीमध्ये जावं लागलं. त्यानंतर योनीमध्ये जावं लागलं आणि नंतर भगवंतांनी त्यांच्या भक्तीकडे पाहून त्या दोघांचाही उद्धार केला. इथे गजेंद्र मोक्षाची कथा संपते. त्यानंतर दुर्वासा ऋषींची कथा सुरू होते. एकदा दुर्वासा ऋषींना कमल कुसुमांची माळ मिळाली. त्यांच्या मनामध्ये असं आलं की ही माळ आपण इंद्राला द्यावी. योगायोगाने इंद्रही त्याच मार्गाने चाललेला होता. दुर्वासांनी त्याला थांबवलं आणि सांगितलं की ही अत्यंत भाग्यशाली लोकांना मिळणारी माळ आहे, ती मला मिळाली आहे भगवंताच्या कृपेने, ही तुला राहू दे. दुर्वासांनी आपल्या संकल्पाने ती माळ इंद्राच्या गळ्यामध्ये घातली. इंद्र त्या माळेचं महत्त्व जाणत नव्हता. त्याला वाटलं काय दिली असेल, कोणीतरी घातली असेल. त्याला आपल्या पदाचा अभिमान झाला होता. त्यामुळे पदाचा अभिमान झाला की बुद्धी नीट राहत नाही, बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट झाली की माणूस वाटेल ते अपराध करतो. ठीक आहे. तसंच या इंद्राचं झालं. म्हणून त्याने ती माळ काढली आपल्या गळ्यातून आणि आपल्या हत्तीच्या ऐरावताच्या गळ्यामध्ये ती घातली. ऐरावताने ती सोंडेने काढली आणि पायाखाली घेतली आणि तुडवली. हे सगळं दुर्वासा ऋषींनी पाहिलं. त्यांना आला राग. राग आल्याबरोबर त्यांनी इंद्राला शाप दिला की तू लक्ष्मी विरहित होशील. श्री को भवान निश्री को भवान. लक्ष्मी विरहित तो होशील म्हणजे तुझं सगळं ऐश्वर सुख आनंद
धन संपदा, खालची खुर्ची बिरची, खुर्चीवरची लोक, सगळं गायब. काही तुझ्याकडे शिल्लक राहणार नाही, तू दरिद्री होशील. दुर्वासांच्या शापाने इंद्र भ्रष्ट झाला. कशाला माज करावा ना? माहिती आहे ना की ऋषीमुनी एवढे श्रेष्ठ आहेत, एवढी ताकद आहे त्यांच्याकडे, नम्र राहावं माणसाने त्यांच्यासमोर. पण नाही, ज्या वेळेला माणसाला पद मिळतं, सत्ता मिळते, खुर्ची मिळते, त्यावेळेला भानच राहत नाही आपण काय करतो आणि काय नाही, आणि मग तोंडावर आपटतात सगळे. तशी अवस्था याची झाली. दुर्वासांच्या शापाने इंद्र भ्रष्ट झाला, लक्ष्मी विरहित झाला आणि देवलोकामध्ये बळीचं राज्य आलं. राजा बली त्याचं राज्य आलं. सगळ्या देवता मिळून मग रडत रडत ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी सांगितलं की काय माझ्या बसची का बात नाही आहे, शंकरांकडे जाऊया. सगळे मिळून शंकरांकडे गेले, शंकरांची स्तुती केली. आता जी स्तुती करतात त्यात प्रायः हीच गोष्ट आहे की हे प्रभू, तुम्ही पृथ्वी आहात, तुम्हीच अग्नी आहात, तुम्हीच वायू आहात, तुम्हीच जल आहात, तुम्हीच आकाश आहात, चंद्र सूर्य सगळं काही तुम्हीच आहात, तुम्हीच मन आहात, तुम्हीच आत्मकरण चतुष्टय आहात. म्हणून ब्रह्मदेव, शिवजी असतील किंवा विष्णूजी असतील, सगळ्यांची अशा पद्धतीने स्तुती केली जाते. जोपर्यंत त्यांची स्तुती केली जात नाही तोपर्यंत ते कोणतंही काम करत. हे माणसाने लक्षात ठेवायचं की जिथं कुठं आपल्याला काम करायला जायचं आहे तिथं तोंड भरून भरून स्तुती करायची. स्तुती केल्याशिवाय माणूस प्रसन्न होत नाही. देवता प्रसन्न होत नाही तर माणूस कसला प्रसन्न होता? स्तुती करा, लगेच माणूस फुगायला लागतो, फुलायला लागतो, आणि फुलायला लागलं की मग मनाप्रमाणे काम करून टाकतो. भगवंत चतुर्भुज रूपात त्यांच्यासमोर प्रकटले. देवतांनी त्यांना आपल्या दुःखाचं निवेदन केलं. चतुर्भुज स्वरूपात भगवान श्री विष्णू प्रकटले. भगवंत म्हणाले की प्रत्येक वेळेला तुमच्यासाठी मी पक्षपात करणार नाही, कारण या वेळेला बलीचं राज्य आलेलं आहे आणि बली धर्माच्या मार्गाने चालतो, योग्य मार्गावरती तो चालतो, तो अधर्माने अत्याचाराने वागत नाही. त्यामुळे त्याचं राज्य काढून मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे योग्य हेच आहे की तुम्ही एक काम करा, तुम्ही निहत्य होऊन बलीकडे जा आणि त्याच्याशी संधी करा. कुठलंही हत्यार त्याच्या समोर घेऊन जाऊ नका, मैत्रीचा प्रस्ताव ठेवा. सरळ त्याच्याशी युद्ध करण्यात काही पॉईंट नाही, कारण तो धर्माने वागतो. त्याच्याशी युद्ध करूनही तुम्हाला चांगली गती मिळणार नाही किंवा तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार नाही. त्याच्याशी संधी करा. असुर जे बनतील त्याचा स्वीकार करा. शांतीने सगळं काम योग्य रीतीने होतात, क्रोधाने काही होत नाही. भगवंतांनी देवांबरोबर संधी करण्याचे सगळे विधी देवांना दैत्यांबरोबर सर्व प्रकारचे संधी करण्याची विधी सांगितले. मग भगवंताचं ऐकून म्हणजे भगवान श्री विष्णूंचं ऐकून सगळ्या देवता राजा बलीजवळ गेले. त्यांच्यामध्ये परस्पर संधी झाली आणि सगळ्यांनी मिळून, सगळ्यांना म्हणजे दैत्यांनाही राज्य हवं आहे, देवांनाही राज्य हवं आहे, देवही अमर व्हायला हवे, दैत्यही अमर व्हायला हवे, असं सगळ्यांचं एकमताने ठरलं. मग जर आपल्याला अमर व्हायचं असेल तर अमृताची प्राप्ती करून घ्यायला हवी. अमृताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सागराचं मंथन करायला हवं. सागराचं मंथन करू सगळे मिळून, देवदैत्य मिळून अमृत काढू. तुम्ही थोडं प्या, आम्ही थोडं पितो आणि सगळे मस्तपैकी राहू, असं सगळ्यांनी ठरवलं. त्यानंतर योजना अशी ठरली की मंदार पर्वताची रवी करू, वासुकी नागाची दोरी करू आणि क्षीरसागराचं मंथन करू. मंदार पर्वताला देव आणि दैत्य दोघंही आणायला गेले. तेव्हा तो मंदार पर्वत उचलला गेला नाही. नंतर तो उचलला गेला, सगळ्यांनी मिळून ताकद लावली, पण उचलला गेला आणि नंतर थोडंसं याची त्याची शक्ती कमी पडल्याबरोबर तो मंदार पर्वत खाली आपटला.
त्याच्या खाली अनेक राक्षस मेले, त्यांचे हातपाय तुटले. मग क्षीरसागर आहे. आता क्षीरसागर हा सत्वगुणाचा समुद्र आहे. त्याचं मंथन करायचं असेल तर देव आणि देवता दोघांनी सत्व स्वरूपी होणं गरजेचं आहे. देवता रजोगुणी आहेत आणि दैत्य तमोगुणी आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःचं गुण सोडायला हवा आणि सत्वगुणी व्हायला हवं, तरच मंथनातून अमृत स्वरूप फलाची प्राप्ती होईल. अमृत स्वरूप फल याचा अर्थ आत्मज्ञान. ते जर प्राप्त करायचं असेल तर तमोगुण रजोगुण चालत नाही, तिथे सत्वगुणच हवा असतो. सत्वगुण जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत कुठलंही फळ मिळत नाही, असं त्यांनी यातनं सांगितलं. जेव्हा सगळे मंदार पर्वत उचलू शकले नाही तेव्हा त्यांनी भगवंताचं स्मरण केलं. मग भगवंतांनी गरुडाला पाठवलं की जा बाबा तुझ्या पाठीवर त्या मंदार पर्वताला ठेवा आणि घेऊन ये. त्याप्रमाणे गरुड गेले. त्यांनी आपल्या पाठीवर मंदार पर्वत घेतला आणि समुद्रामध्ये तो आणून ठेवला. आता समुद्रामध्ये आणून ठेवल्यावर तो मंदार पर्वत समुद्रामध्ये बुडायला लागला. खाली काहीतरी पाहिजे ना, बेस. बुडायला लागला. आता काय करायचं? आता त्याला आधार पाहिजे. मग त्याला आधार देण्याकरता भगवान श्री विष्णू कूर्म रूपामध्ये ते मंदार पर्वताच्या खाली गेले. नंतर वासुकी नाग त्याला सांगितलं की बाबा तू त्या मंदार पर्वताची दोरी हो, एक जण तुझं शेपूट धरेल, एक जण तुझं तोंड धरेल. तो क्षीरसागर जो आहे तो मंदार पर्वताने आपण घुसळून काढू आणि आतलं अमृत बाहेर काढू. तो म्हणाला मला काय मिळणार? तुम्ही देव आणि दैत्य सगळं काही मंथन करणार, अमृत काढणार, अमृत आपापसात पिऊन घेणार, मी काय करणार? तो म्हणे ठीक आहे तुला पण थोडंसं अमृत दे. सगळ्यांचं सहकार्य केल्याशिवाय घेतल्याशिवाय काम पूर्ण होत नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन चालायला लागतं. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तू काळजी करू नको, तुला पण आम्ही त्यातला भाग देऊ. असं सगळं छान पद्धतीने ठरलं. नंतर योग्य दिवस योग्य मुहूर्त पाहून समुद्र मंथनाला सुरुवात झाली. वासुकी नागाचं तोंड देवतांनी धरलं आणि दैत्यांनी शेपूट धरली. त्यावरती दैत्य नाराज झाले. दैत्य म्हणाले आम्ही शेपूट नाही धरणार, शी आम्ही नाही शेपूट आम्हाला वासुकी नागाचं तोंड धरायचं नाही का. तोंडाचा भाग हा चांगला भाग असतो, उत्कृष्ट अंग आहे ना ते. कमरेखालचं अंग हीन अंग मानलं जातं आणि कमरेच्या वरचं अंग जे आहे ते सर्वोत्तम अंग मानलं जातं. त्यामुळे आम्ही काही शेपटाला हात लावणार. आणि देवही म्हणाले आम्ही पण नाही धरणार शेपूट. मग शेवटी दोघांची तोंड दोन दिशेला गेली. शेवटी भगवंत पुन्हा तिथे प्रकट झाले. त्यांनी दोन्ही पक्षांना समजून सांगितलं की अरे बाबांनो, तुम्हाला एवढं मोठं काम करायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुठे भांडत बसले, मी शेपूट धरणार नाही, मी शेपूट धरणार आहे म्हणून. मी सांगतो आता तसं करा. त्यांनी लगेच देवतांना सांगितलं की तुम्ही शेपूट धरा आणि दैत्यांना सांगितलं तुम्हाला तोंड धरायचं आहे ना, धरा बरं तोंड, चला उठा पटकन आणि करा समुद्र मंथनाला सुरुवात. त्याप्रमाणे ठरलं आणि देवतांनी शेपूट धरलं. वासुकीची शेपूट धरली, दैत्यांनी तोंडाकडचा भाग धरला आणि त्याप्रमाणे समुद्र मंथनाला सुरुवात झाली.